नमस्कार. आपल्या प्रत्येकाच्या घरात ना एक असा आधार असतो, एक अशी व्यक्ती जी संपूर्ण कुटुंबाला अक्षरशः एकत्र बांधून ठेवते. आज आपण अशाच एका शक्तीबद्दल बोलणार आहोत, आजी, आणि ती कशी एका कुटुंबासाठी आगळ बनते हे समजून घेणार आहोत. नमस्कार. तर ह्या 30 सेकंदामध्ये तुम्हाला समजलं असेल की अभ्यास हा इंटरेस्टिंग असू शकतो आणि मजेशीर सुद्धा असू शकतो. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास इंटरेस्टिंग आणि मजेशीर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्या इयत्तेत शिकत असाल तर कोणती इयत्ता, कोणता विषय आणि कोणते प्रकरण ते कमेंट करून सांगा. म्हणजे त्या प्रकरणावर असाच व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला तर या संकल्पनेला जरा जवळून पाहूया. हे वाक्य दिसायला साधं असलं ना तरी त्याचा अर्थ खूप खोलवर जातो. खरं तर ह्या एका वाक्यातच सगळं सार दडलेलं आहे. पण हे आगळ म्हणजे नेमकं आहे तरी काय, आणि आजीचा आणि त्याचा काय संबंध, नाही का? तर आगळ म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जुन्या वाड्याच्या दाराला जो एक मोठा भक्कम लाकडी अडसर असतो ना, तो. पण त्याचा खरा अर्थ फक्त एवढाच नाहीये. आगळ हे केवळ दाराचं संरक्षण नाही करत, तर ते संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षिततेचं प्रतीक मानलं जातं. आणि हीच संकल्पना आपल्याला आजीचं महत्त्व समजावून सांगणार आहे. चला तर मग सगळ्यात आधी आजीच्या व्यक्तिमत्वालाच समजून घेऊया. ती फक्त एक व्यक्ती नव्हती, ती तर जणू घराचा जिवंत आधारस्तंभ होती. जरा डोळ्यासमोर तिची मूर्ती आणून बघा. उंच पुरा बांधा, उन्हा पावसानं रापलेली त्वचा, पण चेहऱ्यावर एक विलक्षण आत्मविश्वास. अंगावर 9 वारी लुगडं, पायात वहाणा आणि 70 ओलांडली होती, पण कणा एकदम थाट. कधी काठीची गरजच भासली नाही तिला. म्हणजे बघा, तिचं दिसणंच तिच्या कणखरपणाची साक्ष द्यायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये, ती घरातली फक्त एक सदस्य नव्हती. ती एक अशी सावली होती, अशी छत्रछाया होती की जिच्याखाली अख्खं कुटुंब गुण्यागोविंदानं नांदत होतं. तिचा धाक आणि तिचं प्रेम हेच तर घराचं खरंखुरं संरक्षण होतं. बरं, आता पाहूया की आजी हे अख्खं घर सांभाळायची कशी. तिची शिस्तच खरं तर घरासाठी एक आतली आगळ होती, सगळ्यांना नियमात बांधून ठेवणारी. एक छोटंसं उदाहरण बघूया. घरात ना कपिली नावाची एक गावरान गाय होती, दुधाचा मुख्य आधार. आजीचा एकच नियम होता, दूध अजिबात वाया जाता कामा नये आणि घरातल्या प्रत्येकाला ते अगदी समान वाटलं पाहिजे. बघा, किती छोट्या गोष्टीतून ती समानता आणि साधनसंपत्तीचा योग्य वापर शिकवत होती. तिची कामाच्या वाटणीची पद्धत तर अजूनच भारी होती. घरातल्या सुनांसाठी तिनं कामांची आठवड्याप्रमाणे विभागणी करून टाकली होती. म्हणजे एका आठवड्यात एकीने भाकरी आणि धुलाई करायची, तर दुसरीने स्वयंपाक आणि भांडी. पुढच्या आठवड्यात हे उलटं. तिचा आग्रह असायचा की प्रत्येकीला सगळी कामं आलीच पाहिजेत. म्हणजे बघा, ती फक्त कामं वाटून देत नव्हती, तर प्रत्येकीला स्वावलंबी आणि सगळ्यात पारंगत बनवत होती. आजीच्या व्यक्तिमत्वातनं 2 गोष्टींचा एक जबरदस्त मिलाफ होता. एका बाजूला होता तिचा करडा धाक. कामात थोडी जरी चूक झाली ना की काही खरं नसायचं. चूक झाली की लगेच ती दुरुस्त करायची. पण दुसऱ्याच बाजूला होती तिची अथांग माया. मुलांच्या खेळावर, त्यांच्या बागडण्यावर तिची बारीक नजर असायची. आणि खरं सांगायचं तर हा धाक आणि मायेचा समतोलच घराला ते घरपण देत होता. आणि तिच्या याच छत्रछायेखाली मुलांचं बालपण कसं फुललं होतं. अंगणातले खेळ असोत, झाडांच्या पारंब्यांना धरून घेतलेले झोके असोत, किंवा विहिरीत मनसोक्त पोहणं. गोट्या भोवऱ्यांचे खेळ आणि रानात जाऊन रानमेवा खाण्याची मजा, हे सगळं स्वातंत्र्य मुलांना मिळालं कारण त्यांना माहीत होतं की आपल्यावर आजीची सुरक्षित नजर आहे. आता आपण हे बघूया की आजी फक्त घराचीच आगळ नव्हती, तर ती घराला गावाशी जोडणारी सुद्धा एक आगळ होती. तिची ढाळज म्हणजे जणू काही घराचा आणि गावाचा संवाद साधण्याचं एक महत्त्वाचं ठिकाण. काय व्हायचं, दुपारची वेळ झाली की आजी ढाळजेत येऊन बसायची. मग हळूहळू शेजारपाजारच्या बायका तिथे जमायच्या. तिथे मग गावातल्या सगळ्या बातम्या, सुखदुःख सगळं काही एकमेकींना सांगितलं जायचं. आणि गंमत म्हणजे ती ढाळज म्हणजे जणू काही गावाचं चालतं बोलतं वर्तमानपत्र होतं, आणि आजी त्याची संपादक. कोणतीही बातमी तिच्या परवानगीशिवाय, तिच्याकडून खात्री केल्याशिवाय पुढे जायची नाही. आणि आता आपण येतोय या सगळ्याच्या साराकडे, त्या महत्त्वाच्या भागाकडे जिथे आपण आजीच्या भूमिकेला आगळ या शक्तिशाली रूपकाशी पुन्हा एकदा जोडून बघणार आहोत. विचार करा, रात्र झालीये, वाड्याचा मोठा दरवाजा बंद झालाय आणि मग तो भक्कम लाकडी अडसर
म्हणजे आगळ सरकवून लावली जाते. एकदा ती लागली की बाहेरच्या जगाशी संबंध संपला, वाडा पूर्णपणे सुरक्षित. आणि हेच तर याचं सार आहे की ती आगळ म्हणजे केवळ दरवाजाचा अडसर नव्हता, तर संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षिततेचं प्रतीक होतं. आगळ लागल्यावर जी एक शांत, सुरक्षित असल्याची भावना येते ना, तिची किंमत होऊच शकत नाही. आणि हेच तर आजीचं खरं रूप होतं, नाही का? तीच तर त्या घराची खरी जिवंत आगळ होती. घराचं व्यवस्थापन करणारी शक्ती, परंपरा जपणारी व्यक्ती, शिस्त लावणारी आणि त्याचवेळी भरभरून प्रेम देणारी, तीच तर कुटुंबाची खरी सुरक्षा होती. तिचं फक्त असणंच त्या घराला घरपण देणारं एक भक्कम संरक्षण होतं. हे सगळं ऐकल्यावर मनात एक विचार नक्की येतो की प्रत्येक कुटुंबाची अशी आगळ कोण असते. ती एक व्यक्ती जी संपूर्ण घराला आणि कुटुंबाला एकत्र, सुरक्षित आणि मजबूत ठेवते. यावर आपण सगळ्यांनीच नक्की विचार करायला हवा.